एक दिवस मरशील. चालतंय हो, कधी ना कधी सगळेच मारणार. आपण एवढं काय हो ना. आणि तुझ्या माघारी तुझ्या पोराबाळांचं काय? बापच गेल्यावर तुझ्या लेकरांनी करायचं काय? त्यांच्यासाठी अरे मी आहे ना त्यांच्यासाठी. पण असंच पीत राहिलास, व्यसन करत राहिलास तर तू नसशील. ही व्यसनं एक दिवस तुझा जीव घेतील आणि तुझ्या या जीव घेण्या व्यसनांमुळे तुझं घरदार रस्त्यावर आलेलं चालेल का तुला? एवढं कुठं मरतोय माहिती तवा. होय, व्यसनांचा शेवट मृत्यू हाच आहे. आणि जर नाही मेलास तर कॅन्सर सारख्या मरणापेक्षाही भयंकर आजाराने ग्रासला जाशील. आणि मग तुझा इलाज करायला पैसा कुठून आणावा तुझ्या लेकरा बाळांनी? तू तर काय करून साठवून ठेवलं नाही, सगळी कमाई व्यसनांवर उडवली. आणि समजा जमवले तुझ्या पोरांनी पैसे आणि केलं तुला बरं, तरी आयुष्यभराचं दुखणं घेऊनच जगणार ना रे तू. मग मला सांग, व्यसनं करून आयुष्यभराचं अपंगत्व घेण्यापेक्षा निर्व्यसनी राहून कुटुंबाबरोबर सुखानं जगलेलं काय वाईट आहे? कुठं बी खाल्लंय, किती बी खाल्लंय, कसं बी खाल्लंय तरी अजून मागतंय. कुठं बी खाल्लंय, किती बी खाल्लंय, कसं बी खाल्लंय तरी अजून मागतंय. गावरान ए रस्त्यात थांबतात काय? तुझ्यामुळे पडलो ना मी. बावळट, कोल्ड्रिंक पण सांडलं माझं. कोण आहे रे तू? बाळा मी, तुझं हृदय. बर, इकडं काय काम मग? मी तर तुला फक्त सांगायला आलोय. काय? मी जरा तुंबलोय. हो का? त्या तिकडं जा, सार्वजनिक शौचालय त्या बाजूला आहे, जा पटकन. अरे गाढवा, तुंबलोय म्हणजे तसा तुंबलो नाही. मग कसा? तुझ्या अशा अरबट चरबट खाण्याच्या सवयीमुळे तुझ्या शरीरात कोलेस्ट्रॉल, चरबी, शुगर, बीपी हे सगळेच वाढलेत रे. आणि या सगळ्यांचा लोड मला झेपत नाही. त्यामुळे माझ्या नसांमध्ये ब्लॉकेज झालेत. मग आता? मग आता काय? आता मी लवकरच बंद पाडणार आहे. म्हणजे आता तुला हार्ट अटॅक येणार आहे. काय? अरे पण माझं वय हार्ट अटॅकचं नाहीये, मला अजून खूप मजा करायची आहे. पण तुझ्या सवयींमुळे आता तुला लवकर मरायला लागेल रे. नाही नाही, मला मरायचं नाही, खरंच मला मरायचं नाही. मला वाचव, खरंच मला मरायचं नाही, वाचव मला. आज फंडे चक लैण दे, हो चक लैण दे. आज फंडे चक लैण दे, हो चक लैण दे. हो चक लैण दे, हाँ चक लैण दे. हो चक लैण दे. सूरज को तक लैण दे, हो तक लैण दे. आज फंडे चक लैण दे, हो चक. हॅलो माय स्वीट हार्ट, हॅलो हेल्दी हँडसम. कसा आहेस तू? तुझ्यामुळे मी एकदम फिट अँड फाईन. तू पण आमच्यासारखंच मारणार आहेस का? तू पण दारू, गुटखा, सिगरेट असली व्यसनं करतो का? रोज कोल्ड ड्रिंक, पिझ्झा, बर्गर असलं खातो का? नाही रे, नाही नाही नाही. तो तुमच्यासारखी व्यसनं करत नाही आणि तुमच्यासारखं काही खातही नाही. शिवाय तो नियमित व्यायाम करतो. तू थांब रे जरा, त्यांच्याशी बोलतोय ना आम्ही. नियमित व्यायाम म्हणजे काय? रोज 4-4 तास जिम मध्ये घालवतो काय? नाही, मी रोज सकाळी 1 तास घरातच व्यवस्थित व्यायाम करतो. आणि व्यायामासोबतच मी व्यवस्थित आणि हेल्दी खाण्याची पथ्यही पाळतो. मी रोज पालेभाज्या, कडधान्य, फळे असा हेल्दी आणि सकस आहार घेतो. आम्ही कधी मध्ये तल्लप लागली तर काय करतो? तल्लप? अरे कसली तल्लप? हे बघा, एकतर मी व्यसन करत नाही, कारण ते आपल्या शरीरासाठी अतिशय धोकादायक असते. आणि व्यसन सोडवण्यासाठी आपल्या मनावर ताबा असणं लई गरजेचं आहे. अच्छा अच्छा, म्हणजे चांगलं खाणं आणि व्यसन न करणं एवढं केलं की आपण एकदम ओके ना? म्हणजे फिट अँड फाईन? हाव, नाही नाही नाही, चांगला आहार शरीरासाठी जेवढं महत्वाचं आहे ना, अहो तेवढंच व्यसन करणं आपल्या शरीरासाठी धोकादायक आहे. पण त्यासोबतच आणखी खूप सवयी आपल्या शरीराला निरोगी आणि सुदृढ बनवतात. रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठणं, लोकांची मदत करणं, नियमित व्यायाम करणं, मोठ्यांचा आदर करणं, या सगळ्या सवयींमुळे आपल्याला एक चांगलं शरीर तर मिळतंच, पण आपण एक उत्तम माणूसही बनू शकतो.
काय मग फक्त चांगलं शरीरच हवंय की चांगला माणूस सुद्धा व्हायचंय? आता सुधारून काय उपयोग? वेळ तर कधीच गेली. वेळ गेली म्हणजे? इतके दिवस तुम्ही स्वतःची काळजी न घेता तुमच्या शरीराला दिलेला त्रास तुम्हाला तुमच्या मृत्यूजवळ घेऊन आलाय. नाही नाही, आम्हाला मारायचं नाही, आम्हाला मारायचं नाही, आम्हाला वाचवा, आम्हाला मारायचं नाही, आम्हाला वाचवा, वाचवा, आम्हाला खरंच मारायचं नाही, वाचवा, सोडा ना, सोडा ना, सोडा ना प्लीज. जेव्हा तुम्हाला सुधारण्याची संधी होती तेव्हा तुम्ही नशेच्या आहारी गेला, स्वतःच्या शरीराला त्रास दिला, अनेक व्यसन करून, शरीरासाठी हानिकारक गोष्टी खाऊन स्वतःचेच नुकसान करून घेतले. आता तुम्हाला या जगाचा निरोप घ्यावा लागेल. नाही नाही, आम्हाला मारायचं नाही, आम्हाला मारायचं नाही, आम्हाला वाचवा, आम्हाला मारायचं नाही, आम्हाला वाचवा, वाचवा, आम्हाला खरंच मारायचं नाही, वाचवा, सोडा ना, सोडा ना, सोडा ना प्लीज, सोडा ना, सोडा ना. आता आम्ही आमच्या शरीराची योग्य काळजी घेऊ. आम्ही शरीरासाठी योग्य आणि हेल्दी अन्न खाऊ. आम्ही सर्व प्रकारचे व्यसन बंद करू, म्हणजे दारू, बिडी, सिगरेट, गांजा सगळं बंद करू. आम्ही नियमित व्यायाम करून स्वतःचे शरीर मजबूत बनवण्याचा प्रयत्न करू. यमराज, हे दोघेही एवढं सुधारायला तयार असतील ना तर त्यांना एक संधी द्यावी. ठीक आहे, तुम्हाला जर सुधारण्यासाठी एका संधीची गरज असेल तर मी तुम्हाला एक संधी देतो. पण लक्षात ठेवा, निरोगी शरीर ही माणसाची सर्वात मोठी संपत्ती आहे. तिचं रक्षण करा. आम्हाला माफ कर हृदया, आम्ही तुझं ऐकलं नाही आणि दरवेळी व्यसन करून नको ते खाऊन तुला त्रास देत गेलो. तुम्हाला योग्य वेळी या गोष्टींची जाणीव झाली ना, यातच सगळं आलं. इथून पुढे स्वतःची काळजी घ्या. चांगले विचार आणि सत्कार्य करण्यासाठी शरीराची सर्वात जास्त गरज असते. शिवाय निरोगी शरीर आणि आपलं आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे. त्यामुळे आपल्या शरीराची काळजी घ्या आणि आनंदी जगा. न करता व्यसन करू चांगल्या गोष्टीचे सेवन, तरच आनंदाने जगता येईल आपल्याला निरोगी जीवन. मंडळाने यावर्षी सादर केलेला